हॅलो यूट्यूब लवर्स, कशा आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एव्हरीडे वंडर्स डायरीमध्ये. तर आज आपण बघणार आहोत थालीपीठ, जी स्पेशली महाराष्ट्रामध्ये जी रेसिपी केली जाते वेगवेगळे धान्य वापरून, ती रेसिपी बघणार आहोत. तशी तर याची भाजणी करून मग आपण हे थालीपीठ बनवतो, पण अचानक इतर कोणत्याही वेळी आपल्याला खायचं झालं तर मग बिना भाजणीचं थालीपीठ कसं करायचं ते आपण बघणार आहोत. तर चला रेसिपीकडे वळूया. तर इथं ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ हे एक एक वाटी घेतले, सगळं समान प्रमाणात घेतलेलं आहे. आणि कोथिंबीर खूप सारी घालायची. कोथिंबीर याच्यामध्ये भरपूर घालायला तेवढी छान लागते. आणि इथं आलं, लसूण, मिरची आणि जिरे याची पेस्ट करून घेतलेली आणि ती घातलेली आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि 1 चमचा ओवा हातावर असा चोळून क्रश करून घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि हे सगळं थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं याचा एक पीठ याचं मळून घ्यायचं. एकदम मऊ पीठ मळायचं आहे, कारण आपण हे हाताने थापणार आहोत. जसं पारंपरिक पद्धतीने मी म्हटलं तसं हाताने थापून करणार आहोत. त्यामुळे पीठ एक थोडंसं सैल मळायचं आहे, आपण इतर वेळी जी कणिक मळतो त्याच्यापेक्षा. तर जे लाटून करतात त्याच्या तुलनेत थापून जे करतो आपण हाताने त्याची चव अजून डबल वाढते. आता इथं एक सुती कापड घेतलेलं आहे, त्याच्यावरती आपण थापणार आहोत. आणि मी कापड पाण्यामध्ये भिजवून घेते, ओलं करून घेते. आणि काळं तीळ आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत. हे थालीपीठाला आपण वरून लावणार आहे, त्याच्यामुळे पौष्टिकपणा तर वाढेल, पण ते दिसायलाही खूप सुंदर दिसतील. आणि मी तर गोळा घेतलाय आणि हा पाणी लावून लावून असं आपण थापून घ्यायचं आहे. पाण्याचा हात घेऊन घेऊन थापायचा आहे, म्हणजे ते पटकन पसरलं जाईल, चिटकणार नाही हाताला. आता पांढरे आणि काळे तीळ वरून लावून घेते. तव्याला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे थालीपीठ त्याच्यावरती घालून घ्यायचे. वरून पाण्याचा शिंतोडा मारायचा, म्हणजे थालीपीठ कपड्यापासून वेगळं होईल. आणि हाताने बोटाने त्याच्यावरती प्रेस करायचं, म्हणजे असे होलं होतील त्याच्यामध्ये. आणि त्याच्यावरती तेल घालायचं मग. आणि एक अर्धा मिनिट असं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं सुरुवातीला. आणि नंतर झाकण काढून मग परत 1 मिनिट त्याला असं शिजून द्यायचं, म्हणजे चांगलं भाजलं जाईल, खालून क्रिस्पी होईल. हे होते तोपर्यंत मी दुसरंही थापून घेतलं. तर तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी असं भाजलं गेलंय. अशाच पद्धतीने मी बाकीचे थालीपीठ करून घेते. तर वेगवेगळे धान्य वापरून बनवलेला महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल हा थालीपीठाचा प्रकार आहे. तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हे थालीपीठ बनवलं जातं. तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगली भागात राहतो, तर आमच्या इकडे काय होतं, श्रावण महिन्यामध्ये मंगळवारी हे मिक्स थालीपीठ, भाजणीचं थालीपीठ प्रत्येक घरी होतंच. भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित असणारा हा पवित्र श्रावण महिना, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या देवी देवतांचीही पूजा करतो आणि आपणही व्रतवैकल्य करत असतो. तर अशा या श्रावण महिन्यामध्ये हा अतिशय पौष्टिक, चविष्ट असा खमंग हा भाजणीचा प्रकार हा नक्की आवर्जून करायलाच हवा. आणि आमच्या इकडे महाराष्ट्रामध्ये केला जातोच. तर एकदा नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल असा हा प्रकार आहे. तर इथं मस्त खमंग आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. आणि ही मुगाची उसळ दह्यासोबत खाल्लं जातं.
तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.